म्हणजे 12वा खेळाडू त्याच्यासाठी बाईक आहे। एकूण 72 संघ आहेत, त्यामुळे 72 संघांचे 72 12वे खेळाडू यांचे एकत्रित चिठ्ठ्या टाकल्या जातील। त्याच्यातनं एक चिठ्ठी उचलली जाईल, ते म्हणजे या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होणारा संघ नायक, संघाचा कॅप्टन, त्याच्या शुभासे ती ड्रॉ केली जाईल आणि त्याच्या असे जी ड्रॉ निघेल त्या 12व्या खेळाडूला दिली जाईल या स्पर्धेमध्ये बाईक। तर सामन्याला सुरुवात होईल। दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। दोन्ही संघाला या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा। आज स्पर्धेतला खरं तर चौथा डे नाईट। डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा सुरू होते आणि चौथ्या दिवसामध्ये ही स्पर्धा आली आहे। काय जबरदस्त पर्व पाहायला मिळालं। ऋतिकेचे पवित्र तब राखिले, स्वराज्य स्वप्न तब साकारिले, गरजोनिया केलाशी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझं त्रिबार 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 मनाचा मुजरा। पहिलं सलामी बॅट्समन राकेश पोरजी आणि डोनाल्ड पोरजी मैदानात मध्ये दाखल झालेत। जय गणेश व धानसर संघाची ॲज ओपनर विस्फोटक सलामी जोडी मैदानात मध्ये स्वप्नाने अभिलाष मणी बाळगून एक मोठं टार्गेट सेट करण्यासाठी इथे सलामीसाठी आलेत। स्ट्राईक एंडवरती राकेश पोरजी, नॉन स्ट्राईक एंडवरती डोनाल्ड पोरजी, दुसरीकडे गोलंदाजी मार्कवरती मंगेश पाटील। खेळ स्टार्ट। लेट स्प्रे, पहिला चेंडू कट केलाय। बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये एक धाव घेत डावाला सुरुवात केली। राकेश पोरजीनं अनेक वर्ष क्रिकेटला दिली आहेत, अनेक क्रिकेटची ग्राउंड गाजवली आहेत। अनुभव काय, त्याच्याकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे। मूर्ती लहान पण कीर्तिमान असा खेळाडू मैदानात मध्ये राकेश पोरजी नॉस्ट्राईक एंडला ज्यानं एक धाव केली आणि डावाला सुरुवात करताना संघाचं अकाउंट ओपन केलंय तो खेळाडू राकेश पोरजी। दुसरीकडे गोलंदाज मंगेश पाटील, एक अनुभवी खेळाडू, पॅडल स्वीप केलाय। पहिला बॉल आणि पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमा रेषा बाहेर धन 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 करत यावेळी डोनाल्ड पोरजीच्या बॅट मधून पहिला चौकार। सुरुवात जसं गणरायाचं संगीत वाजलं आणि प्रत्येक शुभकार्याला सुरुवात होत असते, तसेच आज या मैदानावरती स्वतःच्या डावाला सुरुवात करताना चौका टोकलाय। क्रिकेटमध्ये तुम्ही जेव्हा सलामीला जाता, क्रिकेटमध्ये तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला जाता, पहिल्या चेंडूवरती जेव्हा तुमच्या बॅटनं चौकार किंवा षटकार येतो तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स येतो वाढत असतो आणि पहिल्या स्ट्रोकमध्ये कॉन्फिडन्सनं क्रिकेट खेळत असताना डोनाल्ड पोरजीनं चौका टोकलाय। दुसरा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, नापाक प्रयत्न त्याला म्हटलं जातंय। पहिल्या बॉलवरती चांगला चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती स्विच करण्याचा प्रयत्नामध्ये ते एक लेग बाय स्वरूपामध्ये धाव मिळाली। धावसंख्या आपण पाहिली तर धावा फलकावरती 6 लागलेत। सुरुवात दमदार केली। दोन्ही संघ आपण पाहतो तुल्यबळ आहेत, ताकदवर आहेत, आज एकमेकाविरुद्ध खेळतात, त्यामुळे लढत देखील प्रेक्षकांना भरपूर चांगली पाहायला मिळेल। दोन्ही तुल्यबळ संघ आहेत आज या पहिल्या लढतीमध्ये, कारण एकमेकाविरुद्ध अनेक वेळा खेळलेत, एका परिसरातले आहेत, एका हकेच्या अंतरावरती असणारी दोन्ही गाव आहेत, त्यामुळे आज एकमेकांचं क्रिकेट आपल्याला जवळून पाहायला मिळेल। धावसंख्या 3 चेंडूमध्ये 6। पुन्हा प्रहार केला, यावेळेस मात्र बॉल चाललाय पाठीमागे स्क्वेअर लेग रिजन मध्ये, एका टप्प्यानं बॉल सीमारेखा बाहेर, 4 रन। अंतिम संगीत डीजे नितीनच्या माध्यमातून ऐकवले जात आहेत। शून्यात स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा आणि आईच्या स्वप्नात स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा छत्रपती शिवाजी महाराज हे संगीत डीजे नितीनच्या माध्यमातून आपण ऐकतोय। यावेळेस मात्र अपरकट बॉल चाललाय शॉर्ट चेंडूला, ऑफ साइड मध्ये कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय राकेश पोरजीने लगातार दुसरा चौकार।
नक्की जगात भारी 19 फेब्रुवारी माझ्या शिवरायांची जयंती आणि त्याचं आठवण करून देत असताना डीजे नितीन, कारण जगातला महासम्राट राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्यानं आपल्या तलवारीच्या ताकदीनं आणि आपल्या मावळ्यांच्या ताकदीनं अनेक गडकिल्ले जिंकले, अनेक लढाया जिंकल्या, त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारं संगीत डीजे नितीनच्या माध्यमातून आपल्याला सध्या ऐकायला मिळते. एकूण आपण पहिले 2 चौकाराबरोबर आता टीमची टोटल 14 पती पोहोचली. जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात मैदानाच्या आतमध्ये दानसर संघाला मिळवून दिली आहे. ॲज ओपनर दोन्ही बॅट्समन. हा चेंडू अपील स्ट्रॉंग होतं, अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. ओव्हरची समाप्ती अशा प्रकारे पहिले षटक जे संपन्न झाले आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेमध्ये बॅटिंग करताना जय गणेश्वर दानसर संघानं केलेत मैदानाच्या आतमध्ये केवळ 14 धाबा. सुरुवात तर चांगलीच झाली मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. चला मीटिंग नको आहे. 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांचा टायमिंग दिला होतोय आणि 20 मिनिटांमध्ये जर तुम्ही षटकं फेकली नाही तर तुम्हाला एक फिल्डर 5व्या षटकामध्ये इनफिल्डमध्ये घ्यावं लागेल. ह्या गोष्टीची नोंद प्रत्येक संघाने घ्यायची आहे. थँक्यू डीजे. टीमची टोटल आपण पाहिली तर धापडकापती पहिल्या ओव्हरमध्ये 14 धाबा. जबरदस्त सुरुवात. 14ची सरासरी जरी मेंटेन ठेवली तरी 70 धाबापर्यंत संघ पोहोचेल आणि 70 धाबा म्हटलं की ह्या खेळपट्टीवरती एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. फायटिंग क्रिकेट व्हायचं असेल तर तुम्हाला एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात चांगली केली. बिनगडी बाद धाबा झालेत त्या मैदानावरती 14. ओव्हर नंबर सेकंडसाठी गोलंदाज आविष्कार पाटील. बॉल चांगला मिड विकेटला बॉल खेळून काढलाय. मिड विकेटमध्ये शतक तैनात केले गेलेत. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये मिड विकेट. त्यानंतर तुम्ही एक खेळाडू तुम्ही सध्या लॉंग ऑनला पाहतायत, एक खेळाडू तुम्ही लॉंग ऑफला पाहतायत. हे 3 खेळाडू जिथे पॉवर प्लेमध्ये सध्या तरी आपण पाहतो बाउंड्रीमध्ये आहेत. सर्कल आपण पाहिले तर सर्कलमध्ये तैनात केलेले खेळाडू. ऑफ साईड जर तुम्ही पाहतायत मिड ऑफ तैनात केली गेली आहे. कबर पॉईंट लेग खेळाडू आहे, बॅकवर्ड पॉईंट लेग खेळाडू आहे, स्लिपमध्ये खेळाडू, लेग स्लिप लेग खेळाडू आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे. समोर खेळतात ऑन साइडला फिल्डर तैनात. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर ॲज ओपनर राकेश पोरजी बॅक टू द डगआउट. षटकामध्ये एकूण 14. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली. आविष्कारनं 1 धाव दिली. त्यानंतर एक विकेट घेतली. 1 विकेट 15 धावा. तर यावेळेस आल्या प्रहार केला बॅट्समन तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये बारक्या पोरजाने त्यांना ठोकलाय षटकार. परिचय आणि आल्या त्याने परिचय पटवून दिला. एकूण षटकार आपण पाहिला धावपडकावरती टोटल धाबा आमचे स्कोरर सांगतात 21 रन. 21 धाबा स्कोरवरती लागल्यात. आत्ता मात्र समीकरण जे आपण पाहतोय सुरुवात ज्या प्रकारे झाली तशीच सुरुवात कायम ठेवण्यात आली. या षटकामध्ये 7 धाबा 3 चेंडूमध्ये आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धाबा. आतापर्यंत आपण पाहिले 9 चेंडूमध्ये 21 म्हणजे जबरजबल 14ची सरासरी जी मेंटेन ठेवली आतापर्यंत बॅटिंग करताना जय गणेश व दानसर संघानं. बॉलिंग ट्रॅकमध्ये तुम्ही पाहता आविष्कार पाटील 3 चेंडूमध्ये 7 धाबा त्यांनाही दिल्यात. आत्ताचा चेंडू चांगला आहे. पडल्यानंतर मात्र डीप राहिलाय. ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडूची समाप्ती. एकूण धावसंख्या आपण पाहिली 21 रन. 21 धाबा स्कोरबोर्डवरती लागल्यात.
बॅटिंग करताना मैदानाच्या मध्ये जय गणेश्वर धानसर संघ आपण पाहिलाय. यानंतर होणारी लढत बिग फाईट सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. बॉल चांगल्या पाठवल्या ऑन साइड मध्ये, फिल्डर तैनात, विकेट मिळाली आहे आणि ते धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. जा काढून डाबाला सुरुवात करताना षटका ठोकला, त्याला शांत केलाय अर्थात बारक्या पोरजी. बॅक टू द डगआउट. मध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे. सिद्धिकर्व संघाचे कॅप्टन, त्याचबरोबर टीम चिल्ड्रनचे कॅप्टन. यावेळेचा बॉल चांगला समोर खेळतात. यावेळेस एक धाव मिळाली. डबलचा प्रयत्न ऑन साइड मध्ये, जोपर्यंत मिड विकेटला फिल्डिंग होईल तोपर्यंत 2 धावा मिळाल्या आणि 2 धाब्याने टीमची टोटल धाबा पडकापती धाबा 23 रन्स. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर षटक नंबर आता 2 समाप्त झालेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना जय गणेश्वर धानसर संघ 2 गडी बाद 23 धावा. चला, स्ट्रिक्ट नेम्स या स्पर्धेमध्ये रूल्स भरपूर नियम, टायमिंग नुसार तुम्हाला प्रत्येकाला यावं लागेल. त्यामुळे कमिटी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कॉल वगैरे करणार नाही. जर तुम्ही उशीर झाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या गोष्टीची नोंद तुम्हाला घ्यायची आहे प्रत्येक टीमला. त्यामुळे वारंवार ही सूचना तुमच्यापर्यंत मी देणार नाहीये. आता सूचना इथे दिलेली की ज्या संघाला वेळेवरती येणार नाही त्या संघाला पेनल्टी लागेल 100%. षटक नंबर 2 समाप्त झाले. धावसंख्या आपण पाहिली, धावपडकावरती 23. सुरुवात पाहिली पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. कमबॅक चांगलं झालं दुसऱ्या ओव्हरमध्ये आणि आता तिसरं षटक गोलंदाज तयार. हा चेंडू चांगला होता परंतु पडल्यानंतर मात्र फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. 2 गडी बाद. धावसंख्या जर आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये 23 धावा. डोनाल्ड पोर्जे मैदानाच्या आतमध्ये अद्याप 1 चौकारा बरोबर खेळतोय. क्रिश पोर्जे आल्या मैदानाच्या आतमध्ये नॉनस्ट्राइक एंडला. गोलंदाज माकवती आपण पाहतोय. गोलंदाज तेजस पाटीलचा वापर करण्यात आलाय. टीम कॅप्टन आहे तेजस पाटील आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी तो करतोय. मैदानावरती समोर तेवढाच बलाढ्य आणि ताकदवर काढू डोनाल्ड पोर्जी. शॉर्ट लाईनचा चेंडू पुल केलाय पाठीमागे. बॉल चाललाय लॉंग लेगच्या डोक्यावरनं, सीमा रेषा बाहेर. षटकार.
षटकार टोकले डोनाल्ड फोर्जीनं शॉर्ट लाईनचा चेंडू त्याचा भरपूर उपयोग केला आणि खरं तर चांगलं बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये लॉंग लेगला षटकार पाहायला मिळाले. षटकाराबरोबर टीम टोटल 29 रन्स. दोन चेंडू तेजस पाटीलचं पाहिलं. पहिला चेंडू चांगला फेकला, दुसरा चेंडूपती खराब चेंडूपती षटकार मारलाय. ही ओळख आहे डोनाल्ड फोर्जीची मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तयार आहे, पुन्हा पाठीमागे त्याच क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा बॉल चाललाय. आता मात्र सीमारेषा बाहेर 4 रन. टोटल धाबा 4 आणि पुढे चालले. 33 धाबा धडपडकावरती. आक्रमकता काय असते हे सिद्ध करताना डोनाल्ड फोर्जी या टीमचा मेन खेळाडू आणि सध्या आक्रमक बॅटिंग तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. तेजस पाटील पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक मध्ये. पुन्हा एकदा पाठीमागे त्याच साईडला यावेळी लॉंग लेग फाईन लेगच्या मधनं बॉल सीमा रेषा बाहेर. अजून एक शानदार लय भारी चौकार. चेंडू डॉप, दुसऱ्या चेंडूला षटकार, तिसरा 2 आणि चौथ्या चेंडूवरती लगातार चौकार. डोनाल्ड फोर्जीची बॅटिंग तुम्ही पाहिली. आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार त्यानं मारले. आपल्या टीमसाठी जबरदस्त त्यानं 19 धावेचं योगदान आतापर्यंत दिलंय. तर डोनाल्ड फोर्जी मैदानाच्या आतमध्ये आणि टीमची टोटल सध्या 37 रन. अद्याप आपण पाहिलं तर या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. तेजस थोडासा मागण्या उचललाय. ज्या प्रकारे फिल्डिंग प्लेसमेंट तुम्ही पाहताय थोडंसं परिवर्तन केलंय. आता एक खेळाडू तुम्ही लॉंग लेग मध्ये पाहतात, एक खेळाडू तुम्ही सध्या स्क्वेअर लेगला एक खेळाडू पाहतात. ऑन साईड मध्ये 4 खेळाडू तैनात केले गेलेत. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि त्यानंतर लॉंग लेग. एक खेळाडू ऑफ साईड मध्ये कव्हर मध्ये पाहायला मिळेल. वारंवार त्याच दिशेने करण्याचा प्रयत्न. फिल्डर आता येतात फार वेगाने चेंडू उचलून फेक करते तोपर्यंत मिळेल फक्त 1 धाव आणि एका धावेने टीमची टोटल 38 रन. 38 धावा स्कोरवरती लागलेत. 38 रन, लॉस ऑफ 2 विकेट. आतापर्यंत 2 गडी गमावलेत. 38 धाबा करताना पहिल्या षटकामध्ये 14 धाबा आल्या. सेकंड ओव्हर आविष्कार पाटीलचं चांगलं राहिलं. 9 धाबा, 2 विकेट त्यानं दिल्या. आणि या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 15 धाबा आल्यात. शेवटचा अंतिम चेंडू असेल समोर त्याच्या क्रिश फोर्जी पहिल्यांदा स्ट्रायकेंडवरती येतोय. आतापर्यंत 2 विकेट गमावलेत. चौथ्या नंबरचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. खरं तर राकेश बाद झाला, बारक्या बाद झाला आणि आता क्रिश फोर्जी मैदानाच्या आतमध्ये आलाय. चौथ्या नंबरवरचा खेळाडू. पहिला चेंडू टॅप केला समोर ऑन साईड मधनं लॉंग ऑन मधनं खेळाडू आला. 1 धाव मिळाली. डबलचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव फार वेगाने कंप्लीट केली. रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती. कॉलिंग व्यवस्थित होती आणि त्यामुळे 2 धावा पूर्णपणे पार केलेल्या आहेत. अशा प्रकारे 3 षटक देखील समाप्त झाले आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 40 धावा स्कोरवरती लागल्यात.
तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल सध्या आमच्या स्कोर आम्हाला माहिती देतात की 2 गडी बाद 40 धाबा लागल्यात. ओव्हर नंबर आता चौथ्यासाठी आमंत्रित केलं आविष्कार पाटील, ज्यानं सेकंड ओव्हर फेकलं होतं. पॉवर प्लेचं धाबा दिले तर खरं तर 2 गडी बाद करताना 9 धाबा. त्याचा वापर पुन्हा एकदा करण्यात आलाय. लेन त्याच्याकडे चांगली आहे, व्हेरिएशन त्याच्याकडे भरपूर चांगलं आहे. कॅप्टननं पाहिलं की सेकंड स्पेल जर फेकायचा असेल तर आता आविष्कारचा वापर करावा लागेल आणि त्यानं तेच केलं. आता पहिला चेंडू डॉट फेकलाय. समोर बॅट्समन तुम्हाला डोनाल्ड पोर्जी पाहायला मिळतोय. डोनाल्डसाठी ऑन साईडला 4 फिल्डर तैनात केलेत आणि ऑफ साईडला एकच फिल्डर आहे. पाहिलं की त्याचा ऑन साईड हा स्ट्रॉंग झोन आहे, त्याच्यामुळे 4 फिल्डर त्याच्यासाठी तैनात करण्यात आलेत ऑन साईडमध्ये. हा चेंडू चांगला फटका, बॉल चालला बॅकवर्ड्स केले. रिझन मध्ये फिल्डर तैनात आहे, बॉलला स्टॉप केलाय. 2 धाबा तर मिळतील. 2 धाब्याने टीमची टोटल 42 धाबा. 5 षटकांची लढत प्रेक्षकांना नक्की पाहायला मिळेल, त्यामुळे 5 षटकामध्ये निदान 60-65 किंवा 70 धाबेचं टार्गेट असणं गरजेचं आहे. खेळपट्टी पाटा खेळपट्टी. त्याचबरोबर आपण पाहतो की हा ग्राउंड जो तुम्ही पाहताय तर अगदी क्रिकेटला अनुकूल मानणारा ग्राउंड आहे. जर चेंडू गॅपमध्ये गेला तर फुल वेगानं जाऊ शकतो बाउंड्री लाईनच्या बाहेर, त्यामुळे या पिचवरती धाबा बनवू शकतात. त्यामुळे एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल. वेगवान चेंडू लेगस्टंपच्या बाहेर, पंचांनी वाईट घोषित केला. बंद धाबा वाढतायत टीमची टोटल. सध्या आपण पाहिली तर सध्या 43 रन्स स्कोरवरती लागतात. 43 धाबा. ओव्हर नंबर 4 आविष्कार पाडीचा वापर करण्यात येतोय. सध्या 4थं षटक मार्गस्थ आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आयोजित शिवभक्त पैलवान रामचंद्र मडवी चषक 2026 पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. फुलटॉस चेंडू प्रहार केला ऑनसाइड मध्ये. मिड विकेटला बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. पंचांचा सिग्नल 6 रन. टोटल या धाबा संख्या आपण पाहिल्या तर 49 वरती पोहोचल्यात. एक चांगली सुरुवात करत 4थ्या षटकामध्ये आतापर्यंत धाबा आल्यात. हा चेंडू पुन्हा प्रहार. 22 फिल्डर आहे तैनात. वेल जज, वेल कॅच आणि विकेट नंबर 3 महत्वाचं विकेट अर्थात डोनाल्ड पोर्जी. बॅक टू द डग आउट. तर त्यानं दिल्या मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 3 गडी बाद झाले. तिन्हीच्या तिन्ही फलंदाजांना त्यानं बाद केले. सुरुवातीला राकेश बाद झाला, त्यानंतर बारक्यासारखा विस्फोटक खेळाडू बाद झाला आणि आता तिसरा खेळाडू बाद झाले तो म्हणजे डोनाल्ड पोर्जी. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तुषार पोर्जी इन ॲट क्रमांक 5, 5व्या नंबरचा खेळाडू. टीमची टोटल 49, 3 गडी बाद. 4थं षटक मार्गस्थ असताना एक जबरदस्त मॅच. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक मध्ये पॅड वरती LBW लेग बिफोर. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. आविष्कार पाटीलला 4 सफलता मिळाल्यात आणि इकडे तुषार पोर्जी गोल्डन डक. बॅक टू द डग आउट. वेगवान बॉल पाठीमागे.
फिल्डर तैनात, अजून एक विकेट, विकेटचे हॅट्रिक या मैदानावरती प्रस्थापित केले आविष्कार पाटील. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण पहिल्याच मॅच मध्ये विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली. कॅप्टनने दाखवलेला विश्वास त्याने सार्थ केला आणि लगातार 3 विकेट घेतल्यात. अशा प्रकारे 2 स्पेल आणि या स्पर्धेतला मित्र पहिला विकेट हॅट्रिक देखील त्याच्याच नावावरती राहील, कारण आतापर्यंत एकही खेळाडूने विकेट हॅट्रिक घेतली नव्हती आणि पहिला विकेट हॅट्रिक आपण पाहतो या ठिकाणी. तुषारचा विकेट मिळाला, त्यानंतर येणारा फलंदाज अलंकार पाटील पोरजी देखील बाद झाला आणि एकूण आपण पाहिले तर 2 स्पेल त्यानं केले, धाबा दिल्या त्यानं 18 आणि 5 गडी बाद केले. तर नेरे उमरोलीहून आमचे पोलीस पाटील सन्माननीय मदन पाटील साहेब जे ऑनलाईन मॅच सध्या बघतायत आणि खरं तर अनिल दादा डोपरी यांचे सोयरे आहेत, त्यांना मी विनंती करेल आपण इथं आला तर या आणि भरपूर सारे तुम्हाला शुभेच्छा. खरं तर या ठिकाणी तुम्ही उपस्थित झाले, तुमचं हार्दिक स्वागत. एक अप्रतिम व्यक्तिमत्व, आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी आला असाल तर या आणि युट्यूबच्या माध्यमातून जर तुम्ही मॅचला एन्जॉय करत असाल तर तुमचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला, चिंद्रन संघाचे कॅप्टन आलेले आहेत, सिद्दीक करबले टीम कॅप्टन. आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित राहावं लागेल, कारण या स्पर्धेचा नियम आहे. आता अंतिम षटक असेल. मॅच नंबर तुम्ही पाहता पहिला आणि 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर फक्त 49 धाबा, 5 गडी बाद आणि 5च्या 5 खेळाडू आविष्कार पाटीलनं बाद केल्यात. विकेटची हॅट्रिक नोंदवली पहिली या स्पर्धेमध्ये. बॉल चांगला समोर खेळतात, ऑफ साईडला फिल्डर तैनात लॉंग ऑफ रिझन मध्ये आणि जोपर्यंत चेंडू उचलून फेक करे तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी प्राप्त केल्या. तिसरीचा प्रयत्न केलाय, ही हलगर्जीपणा, बॅकअप नव्हता, जोपर्यंत बॅकअप मिळेल तोपर्यंत त्या ठिकाणी 3 धाबा प्राप्त केल्या. आणि या स्पर्धेमध्ये बघा 3 धाबा धावून काढल्या तर त्याच्यासाठी एक टी शर्ट आणि तब्बल 500 रुपयाचं प्राइज आहे आणि ते प्राइज सन्माननीय आमचे दिलीप दादा मडवी यांच्या वतीने देण्यात येईल. आणि त्या 3 धाबा केलेत म्हणजे क्रिश पोरजी, क्रिस का गाना सुनेगा क्या. आता तो स्वतः तेच म्हणेल की क्रिस का गाना सुनेगा क्या. 500 रुपये आणि प्लस त्याला टी शर्ट मिळेल या स्पर्धेमध्ये दिलीप दादा मडवी यांच्याकडून. कोणत्याही खेळाडूनं केलं तर त्याच्यासाठी. आणि इथे विकेट मिळाली आहे, धक्का नंबर 6 मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. क्रिश गोंदली, दोन्ही क्रिश मैदानाच्या आतमध्ये होते परंतु एक क्रिश गोंदली बॅक टू द डग आउट. झाल्या मैदानाच्या मध्ये नवीन बॅट्समन येतोय तो म्हणजे आदेश पोरजी, इनॅट क्रमांक 8 8व्या नंबरचा खेळाडू. कमबॅक चांगलं झालं किरवली टीमचं, कारण सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये 14 धाबा, सेकंड स्पेल आविष्कार पाटीलनं केलं, 9 धाबा देऊन त्यानं 2 गडी बाद केले. त्यानंतर तेजस पाटील आला, त्यानं तब्बल 17 धाबा दिल्या, धाबांची लयलूट केली परंतु पुन्हा कमबॅक मिळून दिलं. आविष्कार पाटीलनं 9 धाबा देत 3 फलंदाजांना बाद केलं. आणि या षटकामध्ये आतापर्यंत शेवटच्या अंतिम षटकामध्ये सुजल पाटीलनं 2 चेंडू 3 धाबा 1 विकेट. बैठी स्ट्रोकचा प्रयत्न करतोय फलंदाज, मरत इथे डॉट बॉलची समाप्ती. चांगला चेंडू, लेन चांगली होती, लाईन चांगली होती. खरं तर या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 3 धाबा आल्यात, 1 विकेट आले. शेवटचं अंतिम षटक आहे. असं वाटलं सुरुवातीला की 65-70 धाबेचं टार्गेट आता पाहायला मिळेल की काय, परंतु कमबॅक झालं ते किरवली टीमच्या गोलंदाजांचं. यावेळीचा फटका ऑन साइड मध्ये, फिल्डर होते त्याच्या डोक्यावरनं बॉल, मिड विकेट, सीमारेषा बाहेर, षटकार. षटकाराबरोबर टीमची टोटल 58 धाबा. आता समीकरण आपण पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत. इथनं जर 2 मोठे फटके आले तर 65 ते 70 धाबेचं जे टार्गेट मनामध्ये आखलंय ते कंप्लीट होऊ शकतं. कारण या खेळपट्टीमध्ये धावांची नितांत आवश्यकता आहे. ही खेळपट्टी एक चांगली खेळपट्टी, पाटा खेळपट्टी जी फलंदाजाला
जास्त अनुकूल ठरणारी आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन बलाढ्य टीम मध्ये खरं तर ही पहिलीच लढत मैदानाच्या आतमध्ये दोन संघ एकमेका विरुद्ध खेळत आहेत. एकूण धावा झाल्यात धावपडकापर्यंत आमचे स्कोर सांगतात 58 रन, लॉस ऑफ 6 विकेट. आणि बॅट्समन तुम्ही पाहतात 8व्या नंबरचा आदेश पोरजी टॅप केलाय. तसा फटका ऑनसाईट मध्ये लॉंग ऑन रिझन मध्ये शतक्षक आलेत. एक धाव मिळाली. डबल साठी कॉल गरज नव्हती. विकेट मिळाली आहे. रनआउटची विकेट. धावसंख्या 59 रन. टोटल धाबा आमच्या स्कोरर आम्हाला सांगतायत की आता 59 रन. शेवटचं अंतिम षटक, आता अंतिम चेंडू असेल. टार्गेट सेट होईल या बॉलवरती. पाहायचं की फलंदाज अतुल गोंधळी मैदानाच्या आतमध्ये आलाय शेवटच्या अंतिम बॉलचा सामना करण्यासाठी. टार्गेट किती मोठं असेल. चौकार आला तर 63 धावा होतील. षटकार आला तर 65 धावा होतील. डॉट आला तर 59 धावा फक्त पाहायला मिळतील. शेवटचा अंतिम चेंडू. फटका चांगला अलोंग द कार्पेट. कव्हर ड्राईव्ह. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय आणि 2 धाबा पूर्ण झाल्या. बॅकअप होतं, अन्यथा धाबा अजून मिळाल्या असत्या. 2 धाब्याने टीमची टोटल 61 धाबा स्कोर बढती लागलेत आणि 62 धाब्याचं टार्गेट आता मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय येणाऱ्या सेकंड सत्रामध्ये. ते म्हणजे टीम किरवली संघाच्या समोर जय बागेश्वर किरवली ब संघ तुम्ही पाहतात, ज्यांच्या समोर आता सेकंड सत्रामध्ये टार्गेट उभं केलं ते म्हणजे तब्बल 62 धाबेचं. यानंतर विरुद्ध चिंद्रन यांच्यामध्ये नाणेफेकी होईल. चला इथे दोन्ही कॅप्टन आले. टॉस केला जाईल. सेकंड मॅच दोन्ही संघ गावदेवी सीएसके विरुद्ध रोशन साई स्पोर्ट चिंद्रा यांच्यामध्ये लढत पाहायला मिळेल. आणि नाणेफेकी चला अनिल दादा ढोपरे यांच्या शुभास्य केला जाईल. सेकंड सामन्याचा टॉस. एक बिग फाईट मॅच. एकीकडे रोशन साई स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीम आणि इकडे वाईल्ड कार्ड एंट्री मध्ये जय गावदेवी सीएसके टीम. टेल्स इज अ कॉल हेड. टॉस विन कॅप्टन रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमच्या कॅप्टननं टॉस जिंकलाय. काय सांगशील एकंदरीत टॉस जिंकलाय. डिसिजन फिल्डिंग घ्यावी मी पहिली. प्रथम क्षेत्ररक्षण करायचं. ग्राउंड संघ बघितलं तर भरपूर चांगलं आहे. मागच्या मॅचमध्ये तुम्ही आता सत्र पाहिला पहिल्या सत्रामध्ये एक चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. ही खेळपट्टी देखील चांगली आहे. काय म्हणशील की एकंदरीत सिद्धी करवले सीएसके टीमला कितीपर्यंत रोखलं पाहिजे. 40-50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. एकंदरीत स्पर्धेबद्दल काय सांगशील. अनेक स्पर्धा तुम्ही खेळतात, या स्पर्धेबद्दल काय सांगशील. खूप सुंदर अशी स्पर्धा आहे. आम्हाला या स्पर्धेत खेळाची संधी दिली अनिल दादांनी, यांचा आभार असेल आम्ही.
धन्यवाद. त्यानंतर CSK संघाचे कॅप्टन या ठिकाणी जॉईन झालेत. सर्वप्रथम टॉस गमावलंय, बॅटिंग करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं की या 72 टीममध्ये तुमचं नाव नव्हतं, आज वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली, काय सांगशील? नक्कीच अनिल दादांचा धन्यवाद बोलेल का आम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री खेळायला दिली त्याच्याबद्दल, आणि पूर्ण कमिटीचाही धन्यवाद करतो. आणि आम्ही जर टॉस जिंकलो असतो तरी बॅटिंगच केली असती. आता बॅटिंग करायचे, समोरच्या टीमने सांगितलं की आमच्याकडे गोलंदाजी अटॅक चांगला आहे, कमीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तू काय सांगशील की ही खेळपट्टी आणि ग्राउंड बघितल्यानंतर टार्गेट किती मोठं व्हायला हवं? खेळपट्टी बघून तर 65-70 धावा काढण्याचा प्रयत्न करू. आज अपेक्षा कोणाकडनं जास्तीत जास्त की आज वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि त्यानंतर अपेक्षा कोणाकडनं जास्त ठेवशील? अपेक्षा विकीकडनं आणि मी स्वतः आणि समीरची आणि राहुलची चांगली गोलंदाजी. धन्यवाद कॅप्टन बंटी. प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम रोशन साई स्पोर्ट चिल्ड्रन टीम वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते म्हणजे गावदेवी. CSK टीमला अप्रतिम मॅच होणार, कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा. एक जबरदस्त लढत आणि 62 धावेचं टार्गेट एकीकडे मैदानावरती. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. खरं तर बिनजोडचा बादशाह राहुल भोर यांच्याकडे. Hello, Chick. Yes, these are. प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं असतं. स्वर्गीय रामचंद्र मडवीस प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनिलदादा डोपरी, योगेशदादा, हितेनदादा या सगळ्यांचं मोठं योगदान असतं क्रिकेट टुर्नामेंटकरिता. जाऊया मागच्या दिशेला. सुरुवात तर चांगली केलेली आहे, बाकवटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडूला बॅटच्या संपर्क आता नाहीये. मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्लॅनिंगमध्ये चांगले बॅटिंग केली जय गणेश्वर क्रिकेट संघ टीम धानसरच्या माध्यमातून. खास करून रन्स आपण बघितल्या तर एकूण बनवल्या गेल्या होत्या धावा. 61-62चं मोठं टार्गेट या मॅचमध्ये विजयाकरिता मोठा संघर्ष करावा लागेल. फक्त आपण प्रतिस्पर्धी संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये. किरवलीच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट आणि सध्या धावा देखील येत आहेत. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. टीम डीजेचे सॉन्ग आपण ऐकतोय. तेवढी चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. तेजस करणं ऑन साईडला टर्न केला, फटका पावपले सूर्य डीप मध्ये, मोठी गॅप आहे. फिल्डर पोहोचेपर्यंत चेंडू पोहोचला बाउंड्री लाईनच्या बाहेर. तेजसच्या बॅटमधून हा चौकार तिसरा. अप्रतिम बॅटिंग सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद 11 जो वागेश्वर क्रिकेट संघ किरवली बी संघ खेळतोय. फुल टॉस पुन्हा डाऊन द ग्राउंड, फटका चांगला स्क्रीनच्या दिशेने, चांगले फिल्डिंग देखील ऍक्शन मध्ये आपल्याला ते फिल्डर पाहायला मिळाले. जरूर धाव एक सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 न पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. एकूण पाहतो आपण 13 धाव आहेत. 61चं मोठं चेस आहे. 5 ओव्हरची मॅच. चांगली बॅटिंग आपल्याला खास करून पाहायला मिळाली. 28 धावा प्लॅनिंग मध्ये केल्या होत्या. 62चं टार्गेट आहे. रोलला 28 केल्या होत्या. त्याच्या जोरावरती 60+ धावा आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल ओद विकेटला अगोदरच खेळले. चेंडूना बॅटच्या संपर्क नाही तसं डॉट बॉल. षटक क्रमांक बघतो आपण पहिलं संपलेलं आहे आणि पहिल्या वर्षाखेर आपण धावा पाहतो. धावा पाल कधी झालेला धावा 13 धावा आहेत. चांगली सुरुवात तेजस पाटील सोबत बघतो आपण. आविष्कारनं पहिला चेंडू मगाशीच खेळलेला आहे. चांगली बॅटिंग आपल्याला तेजस कडनं पाहायला मिळते. बॅटमधून 3 चौकार, 1 सिंगल जरूर आपण पाहिली. षटक क्रमांक पहिले संपले. 13 धावा धावा बॉल या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. टार्गेट आपण बघितलं ते एकूण या मॅचमध्ये करायचे आहेत विजयाकरिता. धावा एकूण 62चं चेस आहे. पुढच्या देखील मॅचचा आपण टॉस केलेला आहे. CSK गावदेवी सिद्दीकरला आपल्याला इनॅक्शन बंटीचा संघ पाहायला मिळेल. खेळणार नव्हते ते जरूर म्हणजे त्यांना संधी मिळते. बघूया आजच्या रात्रीमध्ये कशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतील. डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट प्रत्येक वेळेस जेव्हा
स्वर्गीय रामचंद्र मुली प्रतिष्ठानच्या माध्यमातून क्रिकेट टुर्नामेंट बघितले, काहीतरी वेगळं असते या स्पर्धेमध्ये. यंदाच्या वर्षामध्ये 12th मॅनला आय थिंक बाईक असणार आहे. लास्ट इयर आपण बघितलं, सगळे समालोचक त्यांना एक संधी होती, त्यांना देखील बाईक दिली गेली. अंपासला देखील सुवर्ण संधी होती स्पर्धेच्या माध्यमातून, त्यांनाही बाईक दिली गेली. वेगळी संकल्पना असते. सेकंड मध्ये बॉलिंग मार्कमध्ये बॉलर राकेश पुरजीचा हा चेंडू जरूर हवेत खेळण्याचा प्रयत्न. ऑनसाईडला मोठी जज होती, शॉर्ट थर्ड मॅनला चूक होणार नाहीये. पहिली विकेट पहिल्या धक्का लागत असताना जो चांगली बॅटिंग करत होता तेजस पाटील, तो बाद झालाय. डीजे नितीन जेव्हा जेव्हा असतात तेव्हा तेव्हा जरूर सुंदर अशी सिस्टम त्यांची आपण आणि चांगली क्वालिटी ऐकत असतोच. त्यांचं करूया आपण वेलकम. ऑन साईडला पूल केला, मिड विकेटमध्ये मोठी गॅप आहे. डीप मधून फिल्डर पोहोचला, मिड विकेटला चेंडू चुस्तून फेक करेपर्यंत बराचसा वेळ घेतलेला आहे. त्या वेळामध्ये इकडनं 2 धावा धावून घेतल्या. नवीन बाटऱ्याला मैदानाच्या आतमध्ये मंगेश पाटील आमचे स्कोरर मित्र शुभम माळे सुंदर अशी आम्हाला माहिती देत असताना त्यांचं आपण करूया वेलकम. पूर्ण टीम आहे आमच्यासोबत. ग्रामीण टेस्टच्या माध्यमातून बघतो आपण सध्या टेलिकास्ट सुरू आहे. तेजस त्यांची पूर्ण टीम कव्हर करते क्रिकेट टुर्नामेंट. नेक्स्ट बॉल ओ द विकेटना अगोदरच खेळ आहे. 8व्या बॅटनं ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. येत असताना डॉट बॉल, बॅटची मागणी होते. 60+ धावा तुम्हाला जेव्हा चेस करायच्या आहेत, आक्रमण करावं लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. जी सुरुवात आपण बघतोय तेजसने केली होती तो बाद झाला. त्यानं 13 धावा इंडिव्हिज्युअल केल्या आपल्या टीम करता, तोच आता मैदानामध्ये पोहोचला. जरूर बॅटसोबत काहीतरी असावा मासेज की कशा पद्धतीने करून तुम्हाला खेळायचं आहे. पिटूला सुरुवात झालेली आहे. 62 या मॅचमध्ये करायचे आहेत. डे नाईट फॉर्मॅट खेळतपर्यंत रात्री खेळण्याची संधी मिळेल या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. ती चर्चा जरूर राकेशने केली असावी मंगेश पाटील सोबत. संघाचे एकूण धावसंख्या स्कोर बोर्ड 15 वरती धावफलक आहे. करायच्या मॅचमध्ये 62 पहिली मॅच आजच्या दिवसातील. ओ द विकेटना 20 मध्ये फटका प्रति मिळवला रॉकेट आहे. रन्स देखील चांगला मिळतील. चला चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आला, सिक्सर. तेजसचा जो मॅसेज असणार आहे मंगेशला, हाच होता मॅसेज की आक्रमण करावा लागेल. P2 सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट बॉल ओ द विकेटनं फुल टॉस समोर ग्लान्स करायचा होता. मग आता टॉप एज लागून चेंडू समोर चाललाय. तिकडे वेगानं फिल्डर देखील पोहोचल्या साईड स्क्रीनच्या दिशेनं. चेंडू शोधून फेक करेपर्यंत धाव येत नाही मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले डबल टू 22 धाव आहेत. अजूनही 40 धावा या मॅचमध्ये विजयाकरिता करायच्यात. मॅच बॅलन्स आहे. मजा आला मॅचमध्ये. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये पाहतो आपण. कालच्या देखील रात्रीमध्ये भरपूर धावा झालेल्या आहेत. धावा चेसही झालेल्या आहेत. आपण हाय स्कोर बघितला जो आमच्या आम्हाला स्कोरमध्ये सांगतील माई 88चा आहे. मिस सामिंगे जेलची शक्यता. डाऊन द बॉल, विकेट कीपर चूक होणार नाहीये. परतावा लागेल सलामीवीर फलंदाज आविष्कार पाटीलला मैदानाच्या बाहेर. सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का मॅचमध्ये किरवली ब संघाला.
कंटिन्यू केलेलं आहे. सायकर बॉलर आहे दानसरचा. अप्रतिम शॉट स्क्रीनच्या दिशेने खेळले, डीप मध्ये फिल्डर फक्त बघत राहतील. चालला चेंडू साईड स्क्रीनच्या दिशेनं, सिक्सर. होता प्रचंड सुंदर होतं टायमिंग. सँड अँड डिलिव्हर जागेवरनं खेळले. दुसरा सिक्सर आलाय तेजसच्या बॅटमधून, माफ करा मंगेश पाटील खेळतो, तेजस बाद झालाय. मंगेशच्या बॅटमधून दुसरा सिक्सर. सिक्सरने संघाची धावसंख्या फ्लाय होते. स्कोरबोर्ड 28. अजून या मॅचमध्ये बघतो आपण कराच्या 34, येणारा 17 चेंडू शिल्लक आहेत. आकोटापाचा बॉन्सर आहे, प्रचंड वेगानं ठिकड होता. मग अंपायर लाईन बघतील. 1 for the ओव्हरचा कदाचित इशारा येऊ शकतोय, ते झालेलं आहे. अतिरिक्त बॉन्स होता. बॉन्सरनं पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आणि आता कदाचित राऊंड विकेटनं जातील बॉलर्स. बारक्या 17 मध्ये 33 करायचे आहेत. नेक्स्ट बॉल, चांगला शॉट, रन्स देखील चांगला मिळतील. कडक कडक आलाय, लॉंग ऑनला पाठवलाय. सिक्सर नंबर 3. जिम्मेदारी घेतलेली. लकी बॅट जशी त्याला मिळाली त्यानं आता मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आक्रमण सुरू केलेलं आहे. 27 ची गरज आहे मॅचमध्ये. सिक्सरनं संघाची धावसंख्या फ्लाय होते. स्कोरबोर्ड 35. 35 धावा. बारक्यावरती जरूर दबाव असेल. ओद विकेटनं समोर फटका चांगला व्ही शेप मध्ये. डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगले फिल्डिंग स्लीपर कव्हरला. चेंडू शिरसून फेक करेपर्यंत एक सिंगल धाव येत नमेल. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे. स्कोरबोर्ड आपण पाहतोय 36 वरती. अजून या मॅचमध्ये कदाचित 26 धावेची गरज आहे. चौथा दिवस रात्र क्रिकेट टुर्नामेंट पाहतो आपण. बरोबर 4 वाजता पहिला चेंडू डिलिव्हर झाला आणि स्पर्धेमध्ये डिसिप्लिन खूप गरजेचे. अनिल दादा डोपरी लक्ष नसते त्यावेळेस हा फटका हवेत खेळले जरूर मिस. सामकी प्रॉपर डीप मध्ये तिकडे बघतो आपण. फिल्डर चूक होणार नाहीये. मिड विकेटला गवसलेत. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. तिसरा धक्का लागत असताना मॅच मध्ये प्रमोद J11 ज्या वागेश्वर क्रिकेट संघ किरवली बीला. विघ्नेश पाटील ब्रदर्स सध्या खेळत आहेत मैदानामध्ये. तेजस पाटील, आविष्कार पाटील, मंगेश पाटील, आदेश पाटील आणि आता विघ्नेश पाटील आलाय. 26 धावा या मॅच मध्ये करायच्या. बारक्याने कमबॅक पुन्हा एकदा केलेलं आहे. मजा आला मॅच मध्ये. नवीन बॅटर विघ्नेश पाटील क्रमांक 5 वरती. बारक्यानं जो कमबॅक केलेला आहे तो जरूर महत्वाचा असेल मॅच मध्ये. ओ द विकेटनं पुन्हा मिस सामिंग आहे. डाऊन द बॉल, तिकडे फिल्डर आहे, चूक होणार नाहीये. मेल विकेट, बॅक टू बॅक दुसरा विकेट घेतलेला आहे. 2 सिक्सर जरूर आले होते बघतो आपण मंगेश पाटीलच्या बॅटमधून. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट. मॅचमध्ये कमबॅक बघतो आपण. षटक क्रमांक इकडचा 3 संपलेला आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अखेरचा आपण धावा बघितल्या. धावा धाव बलकावरती 36 आहेत. एक चेंडू आहे, एक बॉल बाकी आहे. त्यास एक वाईट बॉल होता, हरकत नाहीये. एक चेंडू अजूनही शिल्लक असणार या मॅच मध्ये बघतो आपण. 36 झालेला आहे. येस दिस आहे. अनिल पाटील क्रमांक 6 वरती पोहोचलाय. किरवली ब संघ मॅच मध्ये प्रयत्न करतो जरूर. मत समोर बघतो आपण. जगनेश्वर क्रिकेट संघ
धानसह देखील एवढा इझिली सामना देणार नाहीये. जवळचे संघ आहेत, दोघांचे डॉपेस दोघांना चांगले माहिती आहेत. मजा येईल मॅचमध्ये. 26ची अजूनही गरज आहे. बारक्या फ्लॅट देण्याचा प्रयत्न जरूर, फुल टॉस झाला. आता आक्रमण फटका खेळण्याचा प्रयत्नच नव्हता. सिंगलना सॅक रोटेट करायची होती. कॉन्फिडेंटली खेळले. कदाचित हा फुल टॉस कव्हरला जाऊ शकला असता. धावेत एक सिंगल मेल. आता फायनली बघतो आपण 3 ओव्हरचा केस संपलाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस धावा बघतो. धावा बलकावरती यस बॅटर कॉल आहे. चला अंपायरचा कुठल्या प्रकारचा कॉल नाही. बॅटिंग करणार टीम DRSची मागणी केलेली. बघूया आता तिसरे पंच निर्णय का देतात. फेर आहे. चला थँक्यू सो मच. लगेचच आमच्यापर्यंतचा निर्णय देखील पोहोचते. 3 ओव्हरचा केस संपला आणि 3 ओव्हरच्या अखेरीस धावा आपण बघतोय. धावा बलकावरती 37. आता DRS म्हणला नाही. बॅटिंग करणार टीम याची नोंद घ्यावी. पाण्याची मागणी होते मैदानात. चला आपण प्लीज इक्वेशन 2 अजून झालेल्या 12 मध्ये आय थिंक 25ची गरज आहे. 12-25. आजचा 4था दिवस थोड्याच वेळात रजनी क्रिकेटला देखील सुरुवात होईल. डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये 25 धावा या मॅचमध्ये करायचे. 4थं षटक खूप महत्वाचं असणार आहे. व्हेरी इम्पॉर्टंट या मॅचचा. आणि बॉलिंग मार्कवरती तुषार पोर्जेडील. 4th ओव्हरमध्ये अनिल पाटील पण फिल्डिंग लगेचच सेट करून मॅच ऑन करायचे. 12-25ची गरज. पहिला चेंडू लास्ट बॉल ऑन साईडला पुल केला जरूर. डीप मध्ये स्क्वेअर लेगला तेवढीच चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. ओ थ्रो आता कव्हर करतायत तोपर्यंत मेल एक सिंगलना सॅक रोटेट झालेली आहे. जे काम करायचं होतं तेच काम केलेलं असं आपण म्हणू शकतो. अनिल पाटीलनं सॅकिंग एंडला आणलेलं पुन्हा एकदा मंगेश पाटीलला. 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 11 बॉलमध्ये विजय करिता 24 बनवायचे आहेत मॅचमध्ये. चेसिंग कंपल्सरी असणार आहे. धावा चेस कराव्यास लागतील. यावेळेचा फटका प्रतिम आहे. हेलिकॉप्टर शॉट खेळले जरूर. तेवढी चांगली फिल्डिंग. काय सँडर आपल्याला पाहायला मिळतो फिल्डिंगचा मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा रोखल्या की हा सामना रोखलाय. तर येणाऱ्या काळामध्ये जरूर पाहायला मिळेल. मग आपण चेक करूया. डाऊट आहे. जाऊया ऑलरूम मध्ये. सेव्ह आहेत धावा. सिक्सर नसणार आहे. अप्रतिम फिल्डिंगचा सँडर आपल्याला डीप मध्ये तिकडे पाहायला मिळाला. फिल्डर होते बारक्या 4G जो सायकर बॉलर आहे आणि तेवढी चांगली फिल्डिंग त्यांच्या हाताला पाहायला मिळाली. षटकातील पुढचा चेंडू. आता प्रॉपर टायमिंग आहे. आता फक्त फिल्डरला बघावं लागेल. चालला चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. देऊन जाईल पूर्ण 6 धावा. तर मंगेश पाटीलच्या बॅटमधून सिक्सर नंबर 4 आलेला आहे. मॅचमध्ये निम्मे धावा त्यानंच बनवल्या आहेत. विजयाचा शिल्पकार होईल का मॅचमध्ये. अजून मॅच आपण बॅलन्स बनवू शकतो. बघतो आपण चेंडू शिल्लक येणारे
9 आणि कराच्या 16 धावा. विकेट इकडनं येते तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल. जर गणेश्वर धानसर टीमच्या माध्यमातून तो कमबॅक होईल का? चेंडू देखील आला मॅच बॉल आणि तो आवश्यक देखील होता, कारण का सध्या त्याच बॉलवरती 11 रन सुरू आहे मंगेश पाटीलचा. 16 धावा मॅचमध्ये अजूनही खेळतात. पुढच्या मॅचच्या दोन्ही टीम आमच्या VIP समोर आपल्याला पोहोचायचे. प्रवेश तुम्हाला इकडनं समोरूनच असणार आहे, अदरवाईज कुठनंही तुम्ही प्रवेश करू शकत नाही. डिसिप्लिन खूप महत्त्वाचे, खास करून स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक तुम्ही खेळतायत. या स्पर्धेचा डिसिप्लिन आणि मॅनेजमेंटसाठी ही स्पर्धा ओळखली जाते. 16 धावेची गरज आहे. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार बॉलर. अजून एक फटका उडला हवेमध्ये. फिल्डर फक्त राहतील बघा. चालला चेंडू हा देखील वारिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर नंबर 5. नाही सांगत असताना सध्या तरी पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटर अप्रतिम शॉट. रन्स देखील चांगला मिळतील. पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर नंबर 6 आलेला आहे मंगेशच्या बॅटमधून. आणि आता या मॅच मध्ये करायच्यात फक्त 4 धावा. का बॅटिंग केलेली आहे. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पूर्ण षटक शिल्लक राहणार आहे आणि हा सामना आपल्या साईलनं जिंकलेला मंगेशच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटिंग. 7 सिक्सर त्याला मारलेले आहेत आणि हा सामना जिंकून दिलेला आहे. इंडिव्हिज्युअल आपण धावा बघितले ते झालेले आहेत 48 केलेले आहेत. अजून काय धावा असत्या तर 50 पाहायला मिळाल्या असत्या, हाफ सेंचुरी. मात्र या मॅच मध्ये 7 सिक्सर त्याला मारलेले आहेत. 1-2 डबल घेतले, 1-2 डस, आणखी सिंगलच्या माध्यमातून देखील 2 धावा आलेल्या आहेत. अशा प्रकारे 48 त्याच्या इंडिव्हिज्युअल नॉट आउट. आणि या मॅचचा आता तो मॅन ऑफ द मॅच देखील असणार आहे मंगेश पाटील. तर याच दरम्यान आमचे सन्माननीय दिलीप दादा मडवी यांचं आगमन झालंय. मित्र, या स्पर्धेमध्ये अनोखं बक्षीस असतं, ते म्हणजे 3 धावा धावून काढणाऱ्या खेळाडूला यावर्षी एक टी शर्ट सोबत 500 रुपयाचं प्राइज आहे. हे सन्माननीय दिलीप दादा मडवी या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम दादा. या मॅचमध्ये खरं तर धानसर संघाचा क्रिश ज्यानं 3 धावा धावून काढल्यात. क्रिश, आपण यायचं आपल्यासाठी टी शर्ट आणि 500 रुपये. त्याचबरोबर या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट, नो शक, ज्यानं 48 धावेची शानदार इनिंग साकारली, परंतु या मॅच मध्ये अर्धशतकापासून 2 धावेने दूर राहिला असा खेळाडू मंगेश पाटील. किरवली संघाचा रण मशीन मंगेश पाटील, मॅन ऑफ द मॅच. आइये. आणि क्रिश पोरजे आपण या आपल्याला 3 धावेंसाठी 500 रुपयांनी टी शर्ट आहे. दिलीप दादा मडवी यांच्या शुभास्ये ते दिले जाईल. सोला मॅन ऑफ द मॅच सामन्याचा हिरो, जबरदस्त बॅटिंग